खूपच मजा आली. झाला का खेळून? हा, चला आता मग शिकायला सुरुवात करूया. चला चला. तर आता आपण पुन्हा सज्ज झालेलो आहोत. डिजिटल साक्षरतेच्या या रम्य प्रवासात पुढे जाऊया. पुढचा धडा शिकवायला सुरुवात करशील का? नक्कीच दादा. चला आता सायबर सुरक्षेबद्दल बोलूया. कल्पना करा की तुम्हाला असा ईमेल आला जो सांगतो की तुम्ही मोठी रक्कम जिंकली आहे. तर तुम्ही काय कराल? मी लगेच क्लिक करणार आणि माझं बक्षीस घेणार. अर्जुन, ते खोटं आहे. या जगात काहीही मोफत मिळत नाही. बरोबर मीरा. अशा ईमेल्सला फिशिंग घोटाळे म्हणतात. फसवणारे लोक याचा वापर करून लोकांची वैयक्तिक माहिती जसे की बँकची माहिती किंवा पासवर्ड मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. जसे की ईमेल पत्ता ही अधिकृत संस्थेशी जुळत नसेल आणि भाषेवर लक्ष द्या. ही अशी रचना असलेली भाषेवर तुम्ही लगेच प्रतिक्रिया घ्याल. म्हणजे नेहमी प्रेषकाचे तपशील तपासा आणि डाऊटफुल लिंक्सवर क्लिक करू नका. अगदी बरोबर. आणि लक्षात ठेवा, कोणतीही विश्वासार्ह संस्था ईमेलद्वारे संवेदनशील माहिती मागत नाही. ॲप्स किंवा वेबसाईटबद्दल काय? त्या सुरक्षित आहे की नाहीत हे कसं ओळखायचं? छान प्रश्न आहे. नेहमी अधिकृत ॲप स्टोअरमधून ॲप्स डाउनलोड करा आणि वेबसाईटसाठी HTTPS आणि ॲड्रेस बारमधील कुलूप चिन्हावर लक्ष द्या. आणि जर आपण सार्वजनिक वायफाय वापरत असलो तर ते सुरक्षित आहे का? सार्वजनिक वायफाय म्हणजे काय? सार्वजनिक वायफाय धोकादायक असते. फसवणारे तुमचा डेटा चोरू शकतात. जर वापरण्याची गरज पडलीच तर बँक ॲपसारख्या संवेदनशील खात्यामध्ये लॉग इन करू नका आणि अतिरिक्त सुरक्षेसाठी VPN वापरण्याचा विचार करा. सायबर सुरक्षा म्हणजे सतर्क राहणं आणि फिशिंग सारखा धोके आणि असुरक्षित नेटवर्क पासून सावध राहणं. अगदी बरोबर. त्याला डिजिटल कवच समजा. माहिती ठेवा, सावध राहा आणि नेहमी तुमच्या ऑनलाईन सुरक्षेला प्राधान्य द्या. चला आता ऑनलाईन सुरक्षितताबद्दल बोलूया. विशेषतः खरेदी करताना किंवा ब्राउझिंग करताना. कल्पना करा की तुम्ही काहीतरी ऑनलाईन खरेदी करणार आहात. कसं ओळखाल की ते सुरक्षित आहे? मी तपासेन की वेबसाईट लोकप्रिय आहे आणि त्याच्यावर चांगल्या प्रतिक्रिया आहेत का आणि त्यात HTTPS आहे का हेही पाहीन, जसं तुम्ही आधी सांगितलं. छान. पण अजून काही गोष्टी लक्षात घ्या. ऑनलाईन खरेदी करताना नेहमी विश्वासार्ह प्लॅटफॉर्म वापरा. सुरक्षित पेमेंट पर्याय निवडा जसे की कार्ड्स किंवा UPI. पण वेबसाईटवर तुमचं कार्ड तपशील सेव्ह करणं टाळा. जर एखाद्या अपरिचित वेबसाईटवर अविश्वसनीय सवलत असेल तर तो नेहमीच धोका असतो. फसवणारे लोक अशा बनावटी सवलतीचा वापर करून लोकांकडून पेमेंट तपशील मिळवण्याचा प्रयत्न करतात. जर एखादी डील खूपच चांगली वाटत असेल तर ती बहुधा फसवणूक असते. ॲप्सबद्दल काय? ते सुरक्षित आहे का हे कसं ओळखायचं? नेहमी गुगल प्ले ॲप किंवा ॲपल ॲप स्टोअरसारख्या विश्वासार्ह ॲप स्टोअर्सवरून ॲप्स डाउनलोड करा. इन्स्टॉल करण्यापूर्वी रिव्ह्यूज आणि परमिशन तपासा. जर एखादी ॲप अनावश्यक परमिशन मागत असेल जसे की तुमचा फोटो किंवा संपर्काची परवानगी तर ते ॲप वापरणं टाळा. आणि ब्राउझिंगसाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे? ब्राउझिंग करताना पॉपअप जाहिरातीवर किंवा अपरिचित लिंक्सवर क्लिक करणं टाळा. अनावधाने क्लिक होणं टाळण्यासाठी ॲड ब्लॉकर्स वापरा आणि अनधिकृत स्रोतांमधून फाईल डाउनलोड करू नका. त्यात व्हायरस किंवा मॅलवेअर असू शकतात. म्हणजे पेमेंट, डाउनलोड्स आणि लिंक्सबाबत सतर्क राहणं महत्त्वाचे आहे. अगदी बरोबर. ऑनलाईन सुरक्षितता म्हणजे कोणतीही कृती करण्यापूर्वी दोनदा विचार करणं. विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवर राहा, सर्व गोष्टी पडताळा आणि तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा. प्रत्येक साधन एक सुरक्षित उपाय दर्शवते जो तुमच्या डिव्हाइस आणि डेटाचं संरक्षण करतो. तुम्हाला काय वाटतं? डिजिटल सुरक्षेसाठी तुम्हाला कोणते टूल आवश्यक असतील? स्ट्रॉंग पासवर्ड, जसं तुम्ही आधी सांगितलं होतं. आणि कदाचित अँटीव्हायरस सॉफ्टवेअर. होय, अगदी बरोबर. चला सुरक्षित डिजिटल अनुभवासाठी काही महत्त्वाचे टूल्स पाहूया. स्ट्रॉंग पासवर्ड तुमचं पहिलं संरक्षण आहे. कमीत कमी 12 अक्षराचा पासवर्ड वापरा ज्यात मोठ्या लहान अक्षराचा, अंकाचा आणि चिन्हाचा समावेश असावा. सामान्य शब्द किंवा व्यक्तिगत माहिती वापरणं टाळा. 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन हे एक अतिरिक्त सुरक्षितता स्तर आहे. जर एखाद्या व्यक्तीला तुमचा पासवर्ड मिळाला तरीही तो दुसऱ्या सत्यापन चरणाशिवाय लॉग इन करू शकणार नाही, जसं की तुमच्या फोनवर आलेला कोड. म्हणजे तुमच्या दारावर 2 लॉक असावेत असं आहे का? अगदी बरोबर. तिसरं, नियमित सॉफ्टवेअर अपडेट्स. तुमच्या डिव्हाइस आणि ॲप्सच्या नियमितप्रमाणे अपडेट करत राहा. ह्यामुळे तुम्हाला नवीनतम सुरक्षा पॅचेस मिळतात
अनेक सायबर हल्ले जुने सॉफ्टवेअर वापरून होतात. त्यामुळे अपडेट नोटिफिकेशन्सला दुर्लक्ष करू नका. खेळण्यासाठीही? हो, विशेषतः खेळासाठीही ते देखील तितकेच सुरक्षित असतात. आता अँटीव्हायरस सॉफ्टवेअर हानिकारक प्रोग्राम ओळखून त्यांना काढून टाकतं. पण लक्षात ठेवा, हे सर्वाग्नी नाही. तुम्हाला काय डाउनलोड करताना ते अजूनही तपासणी आवश्यक आहे. आता मग आहे बॅकअप. नेहमी तुमच्या महत्त्वाच्या फाईल्सला बॅकअप घ्या. जर तुमचं सिस्टम हॅक झालं किंवा क्रॅश झालं तर तुम्हाला सर्व काही गमवावं लागणार नाही. ह्यासाठी क्लाउड स्टोरेज किंवा बाह्य ड्राईव्ह वापरा. आपण किती वेळा एकदा बॅकअप घ्यावा? सप्ताहातून कमीत कमी एकदा तरी. मग आहे फायरवॉल्स. फायरवॉल तुमच्या डिव्हाइस आणि ऑनलाईन धोक्यादरम्यान एक अडथळा म्हणून कार्यरत असतात. बहुतेक डिव्हाइसमध्ये बिल्ट इन फायरवॉल्स असतात, पण ते सक्षम आहेत का ते आधी तपासा. प्रत्येक टूल एक महत्त्वाची भूमिका पार पाडतात, ज्यामुळे तुम्ही ऑनलाईन सुरक्षित राहतात. जितके जास्त टूल्स तुम्ही वापरतात तितकीच तुमची सुरक्षितता अधिक मजबूत होती. चला, काळाच्या प्रवासात जाऊया आणि डिजिटल साक्षरता व तंत्रज्ञान कसे विकसित झाले हे समजून घेऊया. 30 वर्षापूर्वी विचार करा. ना स्मार्टफोन, ना इंटरनेट. लोकसंवादासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी फक्त लँडलाईन्स, पत्र आणि ग्रंथालयावरती अवलंबून होते. हे कल्पना करता येईल का तुम्हाला? फोन किंवा इंटरनेट शिवाय हे अशक्य वाटतंय. ताई तर 1 सेकंड इंटरनेट शिवाय नाही राहू शकत. हां, गप्प. हां, तर चल. लोकांनी तेव्हा जग कसं गाठलं असेल? अरे, ते चांगलंच जगलंय. पण डिजिटल तंत्रज्ञानाच्या आगमनाने सर्व काही बदलले. बघा, मी दाखवतो. हे बघ. बघा, आपण कुठून कुठे आलो आहोत. जडबंबाल संगणकापासून ते आपल्या खिशात मावणाऱ्या लहान उपकरणापर्यंत. पहिल्या संगणकाचे आकार खोली एवढे मोठे होते आणि ते फक्त साध्या कामासाठी वापरले जात होते. आता तुमच्या फोनमध्ये मशीनपेक्षा काहीतरी जास्त शक्ती आहे. हे अप्रतिम आहे. पण इंटरनेटचं काय? इंटरनेट हा एक मोठा गेम चेंजर होता. सुरुवातीला वैज्ञानिकांनी डेटा शेअर करण्यासाठी तयार केलेलं नेटवर्क आज जगभरातील अब्जावधी लोकांना जोडतं. ईमेलपासून व्हिडिओ कॉलपर्यंत यांना संवादांनी क्रांती मिळाली. डिजिटल साक्षरता म्हणजे काय? डिजिटल साक्षरता तंत्रज्ञानासोबत विकसित झालेली आहे. पूर्वी फक्त टायपिंग किंवा बेसिक संगणक वापरायचं येणं पुरेसं होतं. पण आज अवघड प्रणाली हाताळणे, माहितीचे मूल्यमापन करणे आणि नवीन साधनांची जुळवून घेणे हे महत्त्वाचे आहे. म्हणजे तंत्रज्ञान जितकं विकसित होतं तितकं शिकावं लागतं. अगदी बरोबर. कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आभासी वास्तव VR ह्याचा विचार करा. ही तंत्रज्ञान भविष्यातील जग घडवते आणि डिजिटल साक्षरता म्हणजे त्यासाठी सज्ज असणं. तर डिजिटल साक्षरता आपल्याला भविष्यासाठी पण तयार करते का? होय, अगदी बरोबर. डिजिटल जग सतत बदलत आहे. माहिती ठेवून किंवा जुळवून घेऊन तुम्ही त्यांचा पूर्ण लाभ घेऊ शकता आणि त्यातलं जोखमसुद्धा टाळू शकता. आपण भविष्याबद्दल इतकं बोललो. मला तुम्हाला काय वाटतं की 20 वर्षानंतर भविष्य कसं असेल? कदाचित सगळी कामं यंत्रमानव करतील. आणि बाबा, उडणाऱ्या गाड्या असतील आणि आपण मंगळावरती राहू. पण ही कल्पना अगदी अशक्य पण नाही. तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे आणि तुम्ही सांगितलेल्या गोष्टीवर आधीच काम चालू आहे. चला, भविष्यातील महत्त्वाच्या क्षेत्राबद्दल जाणून घेऊया. पहिलं म्हणजे AI, कृत्रिम बुद्धिमत्ता. कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या आयुष्याचा भाग बनलाय. Alexa, Siri आणि Google असिस्टंट. भविष्यात AI आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरणाची समस्या सोडवण्यासाठी मदत करू शकेल. जसे यंत्रमानव आजारांचे निदान करतील? अगदी बरोबर. AI प्रचंड प्रमाणात डेटा विश्लेषण करून नमुना शोधू शकते आणि माणसापेक्षा जलद उपाय प्रदान करू शकते. मग आहे VR आणि AR. VR आणि AR शिकण्याचा, खेळण्याचा आणि काम करण्याचा मार्ग बदलत आहेत. तुम्ही तुमच्या खोलीत बसून एखाद्या ऐतिहासिक स्थळाला भेट देऊ शकता किंवा आभासी वर्गात शिकू पण शकता. हो, मी स्कूलमध्ये VR हेडसेट बघितलेलं. खूपच छान वाटतंय. पण हे वास्तविक अनुभवाचा जागा घेईल का? पूर्णपणे नाही. ह्यामुळे अनुभव अधिक चांगले होतील आणि नवीन मार्गाने शिकता पण येईल. आता आहे यंत्रमानव तंत्रज्ञान. यंत्रमानव अधिक प्रगती आणि बहुउपयोगी होत आहे. ते उत्पादन, लॉजिस्टिक्स आणि आरोग्य क्षेत्रात मोठी भूमिका बजावतील. मग
यंत्रमानव मानवी नोकऱ्या घेतील का? काही काम हो, पण ते नवीन संधीही निर्माण करतील. आपल्या अशा कौशल्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल जे यंत्रमानव बदलू शकत नाहीत, जसं की सर्जनशीलता आणि भावनिक बुद्धिमत्ता. आता आहे पुनर्नवीकरणीय ऊर्जा आणि शाश्वतता. तंत्रज्ञान पर्यावरणीय समस्याचा सामना करण्यासाठी मदत करत आहे. इलेक्ट्रिक वाहने, सौर ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षम प्रणाली एक हरित भविष्याचं निर्माण करण्याचा मार्ग मोकळा करत आहे. हे तर खूप छान आहे. म्हणजे तंत्रज्ञान फक्त सोयीसाठी नाही तर जागतिक समस्या सोडवत आहे. अगदी बरोबर. तंत्रज्ञान भविष्य हे जीवन सुधारण्यासाठी, जग अधिक जोडण्यासाठी आणि जबाबदारीने आव्हानं सोडवण्यासाठी आहे. भविष्याकडे पाहताना लक्षात ठेवा, तंत्रज्ञान एक साधन आहे. आपण ते कसे वापरतो ह्यावर आपल्या भविष्याची दिशा अवलंबून आहे. जिज्ञासू राहा, माहितीपूर्ण राहा आणि नेहमी शिकायला तयार राहा. भविष्य खूप रोमांचक वाटतं, पण थोडं भीतीदायक सुद्धा वाटतं. हो, शिकण्यासारखं खूप काय आहे, पण त्याच्यासाठी आपण तयार होणार का बाबा? तंत्रज्ञानाचं सौंदर्यच हे आहे की ते सतत विकसित होतं आणि आपणही होऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे कुतूहल जागृत ठेवा, शिकत राहा आणि तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करा. तंत्रज्ञान आपल्याला सक्षम करायला हवं, आपल्यावर नियंत्रण ठेवायला नाही. योग्य दृष्टिकोनाने ते स्वीकारलं तर शक्यता अमर्याद असतात. स्मार्ट बना, सुरक्षित राहा, डिजिटल साक्षर राहा.